नमस्कार मित्रांनो, आज आपण संभाजीनगर जिल्ह्यातील भद्रा मारुती या ठिकाणी आपण मारुतीरायाचे दर्शन घेण्यासाठी आलेलो आहेत आणि आपण आता मारुतीच्या मंदिराकडे जाणार आहे। माझ्या पाठीमागे बघतायत, या ठिकाणी आपल्याला जायचं। चला तर आपण आता जाऊया। मित्रांनो, महाराष्ट्रातील ऐतिहासिक वारसा लाभलेलं 52 दरवाजे असलेलं शहर म्हणजेच संभाजीनगर। आणि या आपण आज संभाजीनगरमध्ये आज आपण आलेलो आहेत। आणि मित्रांनो, गड किल्ले लेण्यांबरोबरच तसेच धार्मिक स्थळ सुद्धा या ठिकाणी असल्यामुळे मोठ्या संख्येने पर्यटक या ठिकाणी येत असतात। आणि या ठिकाणीच खुलताबाद येथील असलेला निद्रिस्त अवस्थेमधील मारुतीरायाचं मंदिर म्हणजेच भद्रा मारुती होय। मित्रांनो, अशा प्रकारच्या निद्रिस्त अवस्थेत असलेल्या मूर्त्या भारतात 3 ठिकाणे आहेत। त्यामध्ये एक प्रयागराज उत्तर प्रदेशमध्ये, दुसरी मध्य प्रदेश येथील जामसावडी आणि तिसरी आपण ज्या ठिकाणी आपण आज आलेलो आहेत तेच म्हणजे खुलताबाद येथील भद्रा मारुती। मित्रांनो, या ठिकाणी हनुमान जयंती आणि श्रावण मधील प्रत्येक शनिवारी हजारो भाविक या ठिकाणी पायी चालत येत असतात। आणि या मारुतीरायाची आपण एक पौराणिक कथा येथे प्रसिद्ध आहे, ती म्हणजे फार वर्षापूर्वी भद्रावती नगरी या ठिकाणी होती आणि त्या नगरीचा राजा मित्रांनो भद्रसेन नाव होता। तो प्रभू रामाचा निस्सिम भक्त होता। भद्रसेन राजा येथील भद्रकुंडाजवळ नित्य नियमाने श्रीरामाची पूजा अर्चना व आराधना करत असेच मधुर भजन मारुतीरायांच्या कानावर पडताच मारुतीराय या ठिकाणी प्रकट झालेत। एवढेच नाही मित्रांनो, हनुमंतराय त्यांच्या भजनामध्ये एवढे तल्लीन झालेत की ते शहीन अवस्थेत ते भजन ऐकू लागलेत। आणि मित्रांनो, जेव्हा मारुतीराय जागे झालेत, उठलेत, तेव्हा ते राजाला म्हणाले, हे भद्रसेन राजा, मी तुझ्यावर खूप प्रसन्न झालोय, तुला माझ्यापासून काय वर पाहिजे तर तू माझ्याकडून माग। तेव्हा भद्रसेन राजा म्हणाला, मित्रांनो, मारुतीराया, तुमचे शही मुद्रेतील स्थान याच ठिकाणी राहू द्या, म्हणजे या ठिकाणी भक्तगण येतील आणि तुमचे या ठिकाणी दर्शन घेतील। तेव्हा मारुतीरायाने तथास्तु म्हणालेत आणि त्या या ठिकाणी अंतर्धान पावलेत। मित्रांनो, तेव्हापासूनच मारुतीरायाची निद्रिस्त अवस्थेत असलेली शिळा या ठिकाणी तयार झाली आणि ही मूर्ती पाहण्यासारखी आहे। या मारुतीरायाची नवशा मारुती म्हणून सुद्धा या ठिकाणी याला पंचकृषीमध्ये हा मारुती प्रसिद्ध आहे। त्या मित्रांनो, महाबली बलभीम भक्तांनी या ठिकाणी आवर्जून भेट द्यावी। मित्रांनो, मंदिराच्या परिसरामध्ये श्री शेनेश्वर महाराज यांचं सुद्धा या ठिकाणी आपल्याला मंदिर पाहायला मिळतं आणि त्या ठिकाणी सुद्धा भक्तगण जाऊन दर्शन घेतात। मित्रांनो, मंदिराच्या परिसरामध्ये आपल्याला श्री खंडेराय महाराज यांचं सुद्धा या ठिकाणी आपल्याला मंदिर पाहायला मिळतं। खूप सुंदर आणि सुरेख असा इथला परिसर असून खूप छान इथलं वातावरण आहे। मित्रांनो, सुंदर असा हा परिसर आपल्याला या ठिकाणी बघायला भेटतो आणि सूर्यनारायण आता सूर्यास्ताला जात आहेत आणि सुंदर या ठिकाणी आपण अशा प्रकारे मित्रांनो आजचा व्हिडिओ इथेच थांबवतो। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।